वा वहिनी, नादच खुळा. तुमच्या हातची मिसळ म्हणजे एकदम झकास बघा, एकच नंबर. खरंच पैलवान, आईच्या हातानंतर जर कोणाच्या हाताला चव असेल ना तर ती फक्त तुझ्या हाताला आहे बघ. थोरले वस्ताद, यासाठीच तर वस्तादांनी तुम्हाला फोन करून सांगितलं जेवायसाठी थांबा म्हणून. माझ्यासाठी एक काम कराल काय? सांगा की. माझ्या मुलीला बघायला मुलाकडची मंडळी येणार आहे. स्थळ पुण्याकडचं आहे. तेव्हा उद्याच्याला 10 प्लेट मिसळ बनवून धाडा. तुमच्या आजची मिसळ खाल्ल्यावर नकार थोडीच देणार ते. हो चालतंय की. तुमची लेक लाखात एक हायच, त्या अगोदरच निकाल लावल. आणि आपल्या मिसळीनं देऊन टाकू की धोबी पचाट. ओ काका, वस्ताद देतील 10 प्लेट मिसळ, पण त्याचे पैसे लागणार. चिंगे, अगं असं बोलू नये. आपल्या घरातलंच कार्य आहे. अहो वहिनी, चिंगी बरोबर बोलतीये. आता तसं मी बाहेर कोणाला ऑर्डर दिली तर फुकट थोडीच मिळणार आहे. तेव्हा पैसे हक्काने घ्यायचे. तुमच्या लेकीची सोयरीक जुळलीच म्हणून समजा. तुम्ही फक्त सुपारी फोडायची तयारी करा. बाई कंटाळाच आलाय मला. किती ते काम काम काम. रियालिटी ग मीने. संचालिका झाल्यापासून ना नो सुट्टी नो रेस्ट, ओनली वर्कलोड. काय वर्कलोड चाललंय बघ. हे बघा की, हे बघा माझ्या मैत्रिणीची पोस्ट बघा सोशल मीडियावर. नवीन पिक्चर आलाय, लई भारी आहे म्हण. मला तर कवा धरणं असं वाटायला लागलंय एखादी मस्तपैकी सुट्टी टाकावी आणि जावं पिक्चरला. सुट्टी घेऊन काय बघायला जायचं सुनबाई? काही नाही ते. अरे एवढी कामं करायला दगदग होतच असेल. तुम्हाला बी थोडा आराम हवाच की, नाही का? एक्झॅक्टली अंकल साहेब, पण तोच मिळणं झालाय बघा. नाही, संचालिका झाल्यापासून की नाही नो पिकनिक नो पिक्चर, ओनली वर्कलोड. के वर्कलोड झालंय बघा. नाहीतर काय, घरी होते तेव्हा काम संपल्यावर निदान टीव्ही तरी बघायचे. आता तर ते बी जमाना झालाय. अरे वेळ गावात नसतोय सुनबाई, किंवा आपणच काढावं लागतो. एक काम करा, तुम्ही आजची सुट्टी घ्या, मी हा काम सांभाळतो. दोघी जावा निवांत आणि या पिक्चर बघू. रियालिटी अंकल साहेब. खोटं कशा पैसे सांगेन मी. खरंच लई मदत होईल बघा तुमची काकासाहेब. थँक्यू. हा चला बाई साहेब. येस येस मीने आलोच. थँक्यू. चला, मैदान मोकळं झालंय आणि असंच मोकळं ठेवणार म्हणजे वहिनींच्या डोळ्यात धूळ फेकून या फॅक्टरी प्रमाणे घरची कागदपत्र बी माझ्याच नावावर करून घेता येतील. माफ करा बहिणी, अगदी अंगणातच गाठवलं तुम्हाला. पण आजकाल लय धावपळ चालू आहे ना. सह्या पाहिजे होत तुमच्या. सह्या? माझ्या सह्या कशाला भाऊजी? अहो मी आता संचालिका राहिले नाही. अहो ही कागद मागल्या आर्थिक वर्षातली आहेत. तुम्ही संचालिका होता ना तवाची, मार्चच्या आधीची. हो, हवं तर तपासून बघ. द्या द्या इकडे. काय थोरल्या सुनबाईला अजून कामाची सवय लागायची ना, तेव्हा अकाउंटंटनी माझ्याकडेच फाईल दिली. म्हणजे तुम्हीच घ्या मालकीनबाईच्या सह्या. हवं तर मी फोन करून सांगतो का मालकीनबाई समजा हिशोब तपासून बघतील आणि मगच सह्या करतील. अहो नाही भाऊजी, त्याची काही गरज नाही. पेन द्या इकडे. घ्या पेन. चला, अशा आणखी 4-5 सह्या गावल्या ते घर बी माझ्याच नावावर होणार. वस्ताद, आज मिसळ लय बनत झाली. ती कोणाकडून शिकलात तुम्ही? अगं मिसळ ही काय शिकायची गोष्ट आहे वय? 4-5 जिन्नस एकत्र मिसळले की होती की मिसळ. एवढं सोपं असतं तर सगळीकडच्या मिसळीची चव सारखी का नसते? कारण मिसळीची खरी मजा कशात असते हे ठावे का? अगं कटात, म्हणजेच तरीत ग. आणि ह्यो कट चवदार आणि झणझणीत बनतोय तो मसाल्यांमुळं.
मसाला काय चाललंय सुनबाईंचं? मिसळीचा बेत चाललाय आई. अरे वा. सुनबाई, नवीन लग्न झालंय तुझं, नवीन संसार आहे. कौतुक असलं तरी आव्हान सोपं नसतं. नवीन माणसात नवीन घरात राहून त्यांची मर्जी जिंकणं खूप अवघड असतं बघ. कुणाच्याही मनाचा मार्ग हा पोटातून जात असतो, हे तू ऐकलं असशीलच. वय आई. पण हे अन्न फक्त पोटभरीचं काम करत नाही बरं का प्राजक्ता. मला सांग, देवानं आपल्याला किती इंद्रिय दिलेत? 5. डोळे, नाक, कान, त्वचा आणि जीभ. बरोबर. आणि या 5ही इंद्रियांना समाधान देणारी एकमेव गोष्ट आहे जगात, आणि ती म्हणजे अन्न. ते कसं काय आई? डोळ्याला दिसायला छान दिसतंय, नाकाला सुगंध देतंय, हातानं जिभेकडे जाऊन चवीनं मन रिझवतंय, समाधानाची ढेकर कानावर पडून मन तृप्त करतंय, ते अन्न. म्हणून चांगला स्वयंपाक करणारीला आपल्याकडे अन्नपूर्णा म्हणतात. जशा की तुम्ही. मला सांग, या अन्नाला चव कशामुळे येते? मसाल्यांमुळे. बरोबर. कुठल्याही मसाल्यात मूळ पदार्थ बऱ्यापैकी तसेच असतात, प्रमाण फक्त कमी जास्त होत. हा, पण प्रमाण बदललं की चवही बदलते. आता या मिसळीच्या मसाल्याचंच बघ. हे खोबरं नारळातनं निघतं, दिसायला कसं असतं, त्याचं रुपडं कसं असतं, बाहेरनं कडक, आतनं नरम. आणि माणसाचंही तसंच असतं. म्हणून कधीही कुणाच्याही बाह्य रूपावर भाळू नये, आणि त्यावरनं कधी कोणाला वाईटही ठरवू नये. वय आई. आता हा लसूण सोडणं म्हणजे खूप कष्टाचं काम, पण चवीला एक नंबर. आणि औषधी गुण आहेतच याच्यात. आयुष्यही मेहनतीचं असतं. मेहनत कष्ट करायला त्रास होतो, पण त्याचं फळ चवदार असतं. लसूण चांगल्या खरपूस भाजून घ्या. हा. एवढ्या मिरच्या? मग हिच्याशिवाय झणझणीतपणा येतच नाही. पण प्रमाण जरा मापातच ठेवायचं, नाही तर चांगलाच झणका देते जिभेलाही आणि जीवालाही. तसंच आपल्या आयुष्यात शब्दाचं स्थान असतंय बघ. या बोलण्यात चटपटीतपणा पाहिजे, पण एखादा शब्द मर्यादा ओलांडून निघाला सगळ्याचाच इस्कोट होतो बघ. कढीपत्ता. नाही, अजून घे, अजून घे. आई अजून? हो, लोकांना हा कढीपत्ता बिनकामाचा वाटतो, पण खरं तर ना, इतर मसाले पचवायला हा कढीपत्ताच मदत करतो. कुटुंबातही काही व्यक्ती अशाच असतात, ज्यांचं काम दुय्यम असतं, पण स्थान महत्वाचं असतं, आणि म्हणूनच घरातल्या गृहिणींनी त्यांनाही जपायचं असतं. मीठ टाकलंस का ग? नाही आई. जेवणात मीठ हे पाहिजेच, पण त्याची एक गंमत आहे. मीठ जास्त पडलं तरी बेचव, कमी पडलं तरी बेचव. तसं संसारात भांडण. भांडण? हो, जेवणात मीठ आणि संसारात भांडण पाहिजेच, फक्त चवीनुसार. ह्या चिंग्या पिंग्यांचं वेगळंच असतं बघ. चिंग्या पिंग्या? अगं म्हणजे हेच ग, हिंग, जिरे, मिरी, हळद यांचं असं वेगळं महत्व दिसून येत नाही, पण प्रमाण जर कमी जास्त झालं तर चवीवर मात्र परिणाम नक्की होतो. सांगितलेलं कळलं ना की गेलं सगळं? नाही आई, तुम्ही सांगितलेलं समजते आणि पटतंय. सावकाश. आणि हे बी समजलं की एका गृहिणींनी समद्यांना एकत्र धरून का चालायचं असतं. अगदी बरोबर.
आई आई काय झालं? शाबास, माझ्या हातची चव एका झटक्यात शिकलीस तू. आपल्या कुटुंबाला जोडून ठेव या मसाल्यांसारखं. खूप मोठी हो. वस्ताद वस्ताद कुठं हरवलाय? लय मोठा प्रश्न सुटलाय. बाळा जा तू अंगणामध्ये जाऊन खेळ. आई आव्हान बी तुम्हीच दिलं आणि ते पेलायचा मार्ग बी तुम्हीच दावला. नो म्हणजे नो आन्सर शिराळकर. टुमॉरो गुड मॉर्निंगला तुम्ही मला घरी पाहिजे म्हणजे पाहिजे. अगं पण नॉट पण अँड ऑल मिस्टर शिराळकर. शिराळकर उद्या गुढी पाडवा आहे. हे बघा उद्या आपल्याला गुढी उभारायची आहे. इथं इन हाऊस गुढी उभारायची आणि इकडनं डायरेक्ट फॅक्टरीत जायचं. आणि उद्या गुढी उभारण्याचा मान फुल रिस्पेक्ट माझा असणार आहे. फॅक्टरीत आणि इन हाऊस टुमॉरो गुढी मीच उभारणार. पैलवान हा? हे बघ समजा काही घेऊन आलोय. कांदे आहेत, बटाटे आहेत, आणखीन मोड आलेली मटकी आहे, कोथिंबीर आहे, आणखीन काय आहे बघ, मिरच्या बी आणल्यात, आलं लसूण बी आहे. आणखीन काय लागत असलं तर सांग, ते बी घेऊन येतो. हसायला काय झालं? काय चेष्टा करायलोय काय मी? नाही हो, उलट कौतुकानं बघते तुमच्याकडे. तुमची जर अशीच सोबत असेल तर आपल्या मिसळचं दुकान सुपरहिट होणारच. अरे बापरे, मिसळच्या दुकानापर्यंत पोहोचलीस होय तू? दुकान मांडायला किती खर्च येतोय याचा अंदाज तरी आहे काय? हयो, शिराळकरांचा मेन वारस हा क्वेश्चन विचारतोय वय. मग मला एकटीलाच समज बघावं लागणार आहे. आगाऊपणा पुरे झाला. नीट सांग काय प्लॅन आहे? तुम्हाला जास्तीच वाटेल पण माझ्या मनात खरंच इच्छा आहे की आपण मिसळचं दुकान मांडावं. सुरुवातीला जरा ओढाताण होईल, ते कच्चा माल वगैरे, पण एकदा का कामी आलं तर आपल्या कमाईचा प्रश्नच मिटेल की काय बसतात. गुढीपाडव्याला सुरुवात करूया काय? एकच नंबर. तुम्ही कच्च्या मालाचं टेन्शन घेऊ नका. आपली आपली आहे ना, तिच्या आब्बूंच्या दुकानात आपण उचल घेऊया. चालतंय की, आणि धंदा झाला की लगेच फेडून टाकूया काय? पैलवान एकदम भारी आयडिया सुचली बघ तुला. आता परत माग वळून बघायचं नाही. ओनली एमएच नाही, सुट्टीच नाही. नमस्कार मंडळी, हाच की जरा व्हिडिओ करते ना. हा, तर तुम्ही बघू शकताय की आमच्या शिराळकर हाऊस मध्ये गुढी उभारायची जोरदार तयारी सुरू आहे. भैया शिराळकर झालं की नाही प्रिपरेशन? डू फास्ट फास्ट. मला की नाही कमिंग सून गुढी उभारायची आहे आणि इथून फॅक्टरीवर बी जायचंय. आय एम व्हेरी व्हेरी बिझी पर्सन शिराळकर. डू फास्ट फास्ट. समजा सामान घेतलंय ना काय वाटत? पैलवान,
येऊ का? पप्पा मम्मी या की, विचारताय काय तर? विचारायचं हेच होतं की गुढी नाही उभारली वय ग? मम्मी अगं आम्ही कशी गुढी उभारणार? आमचं घर तर तिकडे आहे, आमच्या घरातले देव बी तिकडे आणि देवावानी माणसं बी तिकडे. वेगळी गुढी उभारून त्यांच्याशी फारकत कशी घेणार आम्ही? बसतात दरवर्षी घरला आईच गुढी उभारतात ना. देवाच्या दयेनं जाऊबाईंचं डोसकं टाळ्यावर येऊ आणि पूजेचा मान त्यांनी आईंनाच देऊ. आपण नवीन उद्योग सुरू करायलोय, तेव्हा त्याच्या उद्घाटनाचा मान तुझ्या मम्मी पप्पांचाच असायला पाहिजे नव का? तसं देवाला नैवेद्य दाखवून झालाय, ह्यांना द्या आता मिसळ चाखायला. एकदा का ह्यांचे आशीर्वाद भेटले की सवालच सुटला बघ. वय की मम्मी पप्पा मी मिसळ आणते. बर. पिंट्या बस र. वा राजे वा, तुझ्या हातचा दोबी पछाड आणि तुझ्या हातची मिसळ अख्ख्या कोल्हापुरात तोड नाही बघ. शिकवली कोणी तिला, पण तुम्हाला माझ्यापेक्षा तिच्या कुस्तीचं जास्त कौतुक आहे की. अगं काय अगं? अय्यो आता आजी आजोबा बी भांडायला लागणार की काय? चला गुढी उभारायची का? उभारूया. कुणाला विचारून पूजा करायला घेतलीस? कुणाला म्हणजे? दरवर्षी गुढी कोण उभारतं? दरवर्षी तुम्हीच उभारताय, पण काय? घरात सगळ्यात थोरलं कोण आहे? काही झालं तरी या घरची सर्वे सर्वा मी आहे. अजून नुसती जिवंतच नाही, खमकी आहे मी. त्यामुळे जोवर मी आहे तोवर घरच्या प्रत्येक कार्याचा मान पहिला माझाच. कधीही विसरायचं नाही. धनंजय, मी काही चुकीचं बोलले का? नाही, काही बी चुकीचं नाहीये. सगळ्यात थोरली तूच आहे की घरात, मग काका साहेबांनी, मग आम्ही. तेव्हा पहिला मान तुझाच आहे ना. हो, मग तुझ्या बायकोला थांबवावं असं नाही वाटलं तुला? आत्ता तरी बाजूला व्हायला सांग तिला. कांचन, चला गुढी उभारूया. या. तर मंडळी, अशा प्रकारे आमच्या शिराळकर हाऊस मध्ये गुढीपाडवा साजरा झालेला आहे, ते बी आमच्या आईसाहेबांच्या हातने, म्हणजेच श्रीमती ललिताबाई शिराळकर. आणि
कांचन शिराळकर, यू डोंट टच टॉक. इन्सुलेट केलाय तुम्ही माझा. तसं नाही अगं. हो, तसं नाही. आता फॅक्टरीत जाते मी. इकडे बी गुढी उभारायचीच आहे की, आणि तिकडे मान माणसाच आहे. बघू मला कोण अडवतं ते. तुलाही नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. चला लागायचं का मग नवीन कामाला? बाय, पण आपली रिक्षा कुठं आहे? चिने रिक्षा धुवायला घेऊन गेलाय. येईलच इथे. हा बघ आलाच. प्राजक्ताची पैलवान मिसळ. चव आईच्या हातची. चिन्या, अरे काय वाढीव काम करून ठेवलंयस हे? दाद्या, या जगात वाढीवच इकलं जाते. अख्ख्या कोल्हापुरात कळायला नको का की पैलवान मिसळीचा झणका येतोय ते.